नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो। आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीच्या बाबतीत आधी मी बोलणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सोयाबीनचे दर जे आहेत ते बाजारभाव जे आहेत ते कमी आहेत आणि आधारभूत किंमत जी आहे ती 4,892 रुपये आहे आणि आपला प्रयत्न हाच होता की जास्तीत जास्त खरेदी या केंद्रांच्या माध्यमातून व्हावी। दुर्दैवाने बारदाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे तुटवडा असल्यामुळे अनेक अडचणी यायला लागल्यात। आपल्या जिल्ह्यात साधारण 35,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे। यापैकी 5,000 शेतकऱ्यांचं फक्त सोयाबीन हे खरेदी झालेलं आहे। आपण आता सरकारकडे विनंती केली आहे की जी खरेदी 12 तारखेला संपणार होती, थांबणार होती, त्याला एक 45 दिवसाची मुदतवाढ मिळावी। टप्प्याटप्प्याने मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे। पहिल्या टप्प्यात किमान 15 दिवसाची मुदतवाढ मिळेल, म्हणजे ज्यांनी नोंद केलेली आहे अशा लोकांचं सोयाबीन जे आहे ते केंद्रावरती खरेदी होईल यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे। संबंधित पणन मंत्री महोदय जयकुमारजी रावळ यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे। बारदाना उपलब्ध करून देण्यासाठी देखील ते पाठपुरावा करतायत। पुढच्या काही दिवसांमध्ये बारदाना उपलब्ध होईल। फारच अडचण आली तर जुनं बारदान वापरण्याच्या बाबतीत नाफेडचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे। त्या बाबतीत देखील विचार चालू आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये यातलं सोल्युशन, यातला एक मार्ग जो आहे तो काढला जाईल असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे माझा पाठपुरावा राहील। एक तर बारदाना उपलब्ध करून घेणं आणि दुसरं म्हणजे जे 12 जानेवारीपर्यंत खरेदी होणार होती ती आपण आता वाढवून घेतोय आणि मला खात्री आहे की ती व्यवस्थितरित्या वाढवली जाईल, जेणेकरून ज्यांनी नोंदणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते खरेदी केंद्रामध्ये विकत घेतलं जाईल। हा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा जो आहे तो पीक विम्याच्या बाबतीमध्ये। पीक विम्याच्या बाबतीत प्रक्रिया जी आहे ती चालू आहे। ज्यांनी नुकसान झाल्याचं कळवलंय, नैसर्गिक आपत्ती झाली 72 तासामध्ये, यांना निश्चितच योग्य तो नुकसान भरपाईचा रक्कम जी आहे योग्य ती रक्कम त्याला उपलब्ध होईल। आणि याच्या व्यतिरिक्त अनुदानाचा जो मुद्दा होता, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सगळे आपले 57 मंडळ या मंडळांना अनुदान जे ते मिळू शकलं नाही, कारण अतिवृष्टी म्हणजे एका दिवसात 65 mm पेक्षा जास्त पाऊस किंवा सततचा पाऊस म्हणजे 5 दिवस सलग किमान 10 mm पाऊस, या निकषात बरेच मंडळ बसले नाहीत। परंतु निकष जे अयोग्य वाटले त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि त्यांना विनंती केली की 5 दिवसामध्ये सलग 50 mm पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तर मग ते देखील सततचा पाऊस म्हणून निकषामध्ये कन्सिडर व्हावं, तो बदल केला जावा। त्याबद्दल ते सकारात्मक आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी सचिवांना रिमार्क्स दिलेत आणि त्याविषयी देखील माझा पाठपुरावा राहील। आपण निकष जे आहे ते बदलून घेऊन ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण जे मंडळ वगळली गेली आहेत आणि मदत मिळाली नाहीये त्याच्या बाबतीत देखील आपण पाठपुरावा करतोय। या सर्व प्रक्रियेमध्ये आपलं देखील सहकार्य पाहिजे। जिथे काही लागेल ते मी निश्चित आपल्याला सांगेन। पण महत्वाची बाब ही आहे की सोयाबीनची खरेदीची तारीख जी आहे ती वाढवली जाईल, बारदाना उपलब्ध केलं जाईल, हा एक भाग। दुसरं म्हणजे पीक विम्याच्या बाबतीतली आपली जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती देखील व्यवस्थित चालू आहे। दोर्डे पाटील साहेबांना आता सरकारच्या वतीने आपण घेतलेलं आहे आणि या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये बरीच त्या विषयामध्ये प्रगती होईल। आपल्याला आठवत असेल की जवळजवळ 650 कोटी रुपये आपल्याला अजून या विमा कंपन्यांकडनं येणं आहे। आणि तिसरा मुद्दा आहे तो अनुदानाचा। जे मंडळ वगळले गेले होते ते सततच्या पावसाच्या निकषात आणण्यासाठी आपण निकषांमध्ये बदल करण्याचं जे ठरवलंय, जो प्रयत्न करतोय, त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत
आणि ती प्रक्रिया देखील आपण आता सुरू केली आहे. माझा पाठपुरावा राहील आणि जसं काही पुढे याच्यामध्ये घटना घडतील तसं मी आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवेन. आता मी एकदा जरा सामायिक क्षेत्राचं अनुदान बालाजी मगर सांगताय ते बरोबर आहे, त्या बाबतीत मी फॉलोअप करतोय. जे पैसे आता मिळणार आहेत ज्या निकषामध्ये बसणाऱ्या मंडळांचे, ते लवकर मिळण्यासाठी देखील आपला पाठपुरावा चालू आहे. सर्वांना परत एकदा नमस्कार आणि सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धनंजय बोंदर सांगतायत की खातं होल्ड केलंय SBI ढोकी. धनंजय जरा डिटेल्स मला सांगा, टेक्स्ट मेसेज केला तर बरं होईल. का होल्ड केले ते जरा माहिती लागेल मला. मला वाटतं बरेचसे विषय मी सांगितलेत. नवीन 2 विषय आपल्याला सांगतो. आपण लक्ष्य 10,000 ही मोहीम आता हाती घेतलीय. 12 वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून 10,000 रोजगार निर्मितीसाठी आपण आता पूर्ण ताकदीने प्रयत्न करतोय. केंद्रात राज्यात आपलं सरकार असल्यामुळे हे सगळे महत्वाचे प्रकल्प मार्गी लागायला नक्कीच आता जास्ती अडचणी राहणार नाहीत. बऱ्याच कामांना आता गती देखील मिळालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दर 15 दिवसाला त्याचा आढावा घेण्याच्या बाबतीतही सांगितलंय आणि आपण प्रत्येक प्रकल्पासाठी सुकाणू समिती करतोय. या बाबतीत देखील पुढच्या काळात मी एक आवर्जून फेसबुक लाईव्ह घेईन. आणि आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की थोडा बदल करायचं म्हणतोय किंवा वाढ करायची म्हणतोय. उद्या बाजारभाव जर गडगडले, जसं आता सोयाबीनचे बाजारभाव जागतिक स्तरावरती 3,000 रुपये क्विंटल आहेत. बाजारभाव आता सध्या 4,000च्या आसपास आपल्याकडे आहे आणि आधारभूत किंमत मात्र 4,892 आहे. तर जे शेतकरी बाजारात विकतायत त्यांचं मोठं नुकसान होतंय. तर यांना देखील पीक विम्याचं संरक्षण मिळावं या अनुषंगाने आपण नियोजन करतोय. आपण ग्रामसभा घ्यायला सुरुवात केली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांकडे या बाबतीतली कल्पना देऊन, माहिती देऊन त्यांना देखील मी विनंती केली आहे की केंद्र सरकारकडे हा विषय मांडला जावा. पण आपण सर्व मिळून या विषयावरती चर्चा करून हा पुढे नेऊ. आपल्या सर्वांचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रश्न बरेचसे असे आहेत ज्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता परत एकदा आपले आभार मानतो. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा.